शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। भक्तांची लक्षणं चाललेली आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां इथपासून भक्त लक्षणं चाललेली आहेत. 12वा अध्याय. आणि या भक्तांच्या लक्षणांच्या मध्ये सगळी लक्षणं येऊन गेली. ज्ञानी पुरुषांची लक्षणं आली, योगी पुरुषांची लक्षणं आली, स्थितप्रज्ञांची लक्षणं आली, गुणातीताची लक्षणं आली. सगळी या 12व्या अध्यायातल्या भक्तांच्या लक्षणामध्ये येऊन गेलेले आहेत. तेवढी नुसती 12व्या अध्यायातली भक्तांची लक्षणं आपण बघितली तरी सगळे उत्तम गुण प्राप्त पुरुषांचे त्यांच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां इथपासून सुरुवात आहे. आणि जनरलाइज्ड आहे. काही लोकांच्या बाबतीत अद्वेष्ट आहे असं नाही, सर्वभूतानां सर्वांच्या बाबतीत. कारण ज्ञानी पुरुषांचीच वस्तुतः लक्षणं आहेत. भक्त ज्ञानी भक्त आहे हा. 12वा अध्याय जर का बघितला तर असं लक्षात येईल की जो 13व्या अध्यायापासून ज्ञानाचा विभाग भगवद्गीतेमधला सुरू होतो तो 12व्या अध्यायामध्ये सुरू होतो. आणि एका दृष्टीने ही सगळी ज्ञानीपुरुषांची जी लक्षणं आहेत ती भक्तांची लक्षणं म्हणून सांगितलेत. कारण भक्त आणि ज्ञानीपुरुष याच्यामध्ये काही फरक भगवद्गीता तसा मानत नाही. म्हणजे अंतरिम स्थितीला पोचलेला भक्त, अंतरिम स्थितीला पोचलेला ज्ञानी आणि योगी हे सगळे एकच असतात. तर त्यांची जी गुणलक्षणं असतात ती पण सारखीच असतात. पण ज्ञानीपुरुष असला तरी देखील तो भक्त भावनात्मक भक्ती त्याजवळ असू शकते. त्यांनी सगळ्या भावना त्याच्या कोळपल्यानंतर तो ज्ञानी होतो असं त्याचा अर्थ नाहीये. ज्या रमण महर्षींच्या त्या पुस्तकामध्ये पहिलंच इन्सिडन्स आहे लेटर्स फ्रॉम रमण आश्रम याच्यामध्ये की ती अरुणाचलेश्वर असं ते स्थान आहे. त्याची यात्रा म्हणजे असं ते फिरते त्या विशिष्ट मुहूर्ताला. ते सगळीकडं ते त्याचं प्रतीक घेऊन ते गाव फेरी म्हणतात तसं मारत होते. आणि जेव्हा ते रमण महर्षींच्या आश्रमाच्या दाराशी आले त्यावेळेला दाराशी रमण महर्षी उभे होते. त्याची वाट पाहत आणि त्याची वाट पाहत उभे होते. तर विभूती होती तिथे. ती विभूती त्यांनी कपाळाला लावली आणि
नमस्कार केला आणि त्यांच्या तोंडातून शब्द आले, आप्पा खूप पिले अडक्कम. म्हणजे पुत्र पित्याचा ऋणी आहे, पुत्र पित्याचा ऋणी आहे असं म्हणून त्याच्या डोळ्यातनं अश्रू पण आले. आता कुठं ते एका बाजूला पूर्ण न्यायाची अवस्था सतत प्रगट करत आलेले आहे. काही पण कुठल्याही प्रकारचा पूजा उपचार वगैरे काही सांगितलं नाही. फाइंड आउट हू एम आय शिवाय दुसरी साधनं नाही. असं असून जेव्हा त्या अरुणाचलेश्वरमचं प्रतीक त्या ह्याच्यावरती आलं त्यावेळेला भस्म लावताना पुत्र पित्याचं ऋणी आहे म्हणून डोळ्यातनं पाणी येणं भक्ताचं लक्षण आहे. याचा अर्थ ज्ञानी पुरुष हा भक्त नसतो असं नाही आहे, आणि भक्त हा ज्ञानी नसतो असंही नाही. किंवा भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचार विण काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. असं समर्थांनी भक्तांच्या बाबतीतच सुरुवात केली. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे असं पण सांगितलं. मी भक्त आहे असं म्हणतोस पण तू विभक्त आहेस. तर असं नसतो ते, असं पण प्रेरणा दासबोधामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. मग एका बाजूला भक्तिपूर्ण अंतःकरण आहे, पण ज्ञान संपूर्णपणाने आहे. भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी, सुखे वास करी सर्व काळ. म्हणून तयासी विश्व हरिरूप झाले अखंडित आप्याप. हरिरूप काया, हरिरूप माया, हरिरूप जाया, पुत्र वित्त. हरिरूप कर्म, हरिरूप धर्म, भक्तीचे हे वर्म स्वामी म्हणे. वे सगळं काही ईश्वर स्वरूप, अशा प्रकारची भूमिका विकसित होणे भक्ताचं लक्षण आहे. मग बऱ्याच वेळेला समाजामध्ये जे अशी पार्टिशन्स केली जातात, ती पार्टिशन्स भक्त, ज्ञानी, योगी वगैरे, ही पार्टिशन्स सगळ्या शेवटी एका ठिकाणी जाऊन मिळतात आणि तीच गोष्ट संत प्रतिपादित करत असतात की ही गोष्ट अशी आहे. म्हणून भक्तांची लक्षणं, ज्ञानीपुरुषांची लक्षणं, गुणातीतांची लक्षणं, सगळी लक्षणं ही एकच आहेत. मग भक्तांनी कुणाचा द्वेष करू नये, पण ज्ञानीपुरुषांनी केलं तर चालतो असं नाहीये. अद्वेष्ट सर्वभूतानां, कुणाचा द्वेष न करणे. कारण की आत्मस्थितीची प्राप्ती झालेली असली, ईश्वर प्राप्ती झालेली असली की मग त्याला काही मिळवायचं राहिलेलं नसतं. त्या कुणाच्याकडनं काही मिळवायचं आहे म्हणून विशिष्ट हेतूने त्याच्याशी वागा वगैरे असं ते करत नाही. सगळे लक्षणं जर बघितली तर स्थिर अंतःकरण आहे आणि तत्वस्वरूप झाल्यानंतरचीच लक्षणं आहे ती. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. आता हे लक्षण जर का घेतलं, एक लक्षण घेतलं तर, प्रत्येक लक्षण घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला हे लागू नाही पडत. स्तुती झाल्यानंतर मला जसं वाटतं आणि निंदा झाल्यानंतर जसं वाटतं ते कुठे मॅचच नाही होत. दोन्ही ठिकाणी निंदा झाल्यानंतर सुद्धा आनंद वाटला पाहिजे का? अलिप्त पण हे एक लक्षण आहे. त्याच्यामध्ये निंदेच्या बाबतीतही अलिप्त आहे आणि स्तुतीच्या बाबतीतही अलिप्त आहे. म्हणजे त्याला आनंद वाटू नये स्तुतीने असं काही रूल नाहीये, परंतु त्या गोष्टींनी चढून जाणे, त्या गोष्टीत लिप्त होणे, ही गोष्ट
ज्ञानीपुरुष भक्त या दोघांच्या बाबतीत नसते. ईश्वरामध्ये मन गुंतलेलं आहे, त्याच्यामध्ये स्वतःचा मोठेपणा विरघळून गेलेला आहे. हे सगळं वाचताना आणि साधना करताना ही स्थिती निर्माण होते की विराम पावणे चित्त, विरघळून जाणे असं आपण ह्याच्यामध्ये म्हणतो भक्तीच्या मध्ये, आणि योगामध्ये त्यालाच विराम पावणे असं. म्हणून तेजस्वी पुरुष जरी विवेकानंदांसारखे असले तरी भक्त ज्ञानी यांच्या गुणांनी युक्त होते ते. म्हणून त्यांचा तो रेल्वेच्या डब्यामधला प्रसंग जर का पाहिला आपण तर, इंग्लिशमधनं 2 इंग्रज बोलत होते आणि त्यांच्या संन्यासी वेशावरती टीका करत होते. तिथं विवेकानंदही त्याच डब्यातनं चाललेले होते, त्यांच्या संन्यासी वेशावरती टीका करत होते, एकंदर सगळ्याच गोष्टीवर टीका करत. ते गप्प बसले होते. आणि हे भरमसाठ टीका करत होते. आणि थोड्या वेळानंतर गार्ड डब्यामध्ये आला, त्यावेळेला अस्खलित इंग्रजीमध्ये विवेकानंद त्यांच्याशी बोलले, त्या गार्डशी. तेव्हा ह्या इंग्रज लोकांना भयंकर लाज वाटली की आपण इतक्या वेळपर्यंत या माणसाची तोंडावरती निंदा करत होतो, त्याच्या वेशापासून सर्व गोष्टींवर, आणि यांनी काही उत्तरच दिलं नाही. कुचंबल्यासारखं झालं त्यांना. तो गार्ड गेल्यानंतर त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि आम्ही तुम्हाला इतका वेळ तुमची निंदा करत होतो, तुम्हाला इतकं इंग्लिश उत्तम येतं, तर तुम्ही ते काही बोलला का नाही. ते म्हणले की तुम्ही जे बोलत आहात ते मी मला स्वतःला लावूनच नाही घेतलं. आता एवढी सिंपल गोष्ट, ते मी मला स्वतःला लावूनच नाही घेतलं. सोपी गोष्ट नाहीये अलिप्तपण या पद्धतीचं, स्वतःला एकदम स्वतंत्र ठेवणं. असं वाटायला सोपं वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये थोडी जरी टीका केली कुणी, मला ते 3-3, 4-4 दिवस आठवत राहत. किती जरी दिवस, पण त्याची आठवण आली की इतर काही आठवतच नाही त्याचं, त्याची ती टीका आठवते. कुठलं आलंय तुल्य निंदा स्तुती मौनी. आणि प्रत्येक शब्द जो आहे तो प्रत्येक शब्द स्वतःचं व्यक्तिमत्व घेऊन आहे. मौनी हा शब्द तसा सोपा नाहीये. गप्प बसतोय, काय बोलत नाहीये, मौनी आहे असं त्याचा अर्थच नाहीये. मुळे मौन मी सांगितलं ना की आमच्या इथला तो पानवाला आणि काही शंकराचा उपासक, सगळ्या जटाबिटा वाढवलेल्या, भस्म बिस्म लावलेलं, पान करायचं वगैरे, आणि पण सोमवारी त्याचं मौन असायचं. आणि मग सगळं हाताने विचारायचं. मग जे जे काही त्याला विचारायचं होतं असायचं ते सगळं, किती लाव, हे एवढं पुरे आहे का, हे पाहिजे का, मग ते डब्या दाखवायचा, हे घालू का. आणि चक्क एकही शब्द बोलायचा नाही, आणि तिथं पाटी लिहिली होती, आज माझे मौन आहे. छान मजा बघायला मिळते समाजामध्ये. पण हा जो भावार्थ आहे की मौनी, जर का हे विभूती योग बघितला आपण, भगवंत कुठल्या कुठल्या प्रकाराने अभिव्यक्त होतो, हा विभूती योग 10व्या अध्यायामध्ये. त्याच्या शेवटच्या सगळ्या विभूती ज्या आहेत त्या नॉन मटेरियल विभूती आहेत.
मी त्याचे कॅटेगरीज केल्या होत्या, म्हणजे त्याची सवय या सगळ्या रिसर्च प्रकारामुळे असल्या गोष्टी करायची सवय लागते. ते कॅटेगरीज केल्या होत्या. तर सगळ्यात शेवटी मॅक्झिमम प्रफाऊंड विभूती शेवटच्या पार्टमध्ये नॉन मटेरियल विभूती. बुद्धी ही विभूती आहे, ईश्वराची विभूती. शेवटून दुसरी विभूती कुठली असेल तर मौनही आहे. आणि सगळ्यात शेवटची विभूती कुठली असेल तर ज्ञान ही आहे. म्हणजे पण आश्चर्य वाटण्यासारखे आहे, ज्ञान ही भगवंताची विभूती आहे. भगवद्गीता, त्या गीतेचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपल्या आवाक्यामध्येच ते नाही येणार. इतकं विस्तृत, इतकं सूक्ष्म आहे. नाही तर कोण म्हणेल ज्ञान ही भगवंताची विभूती आहे? कोण नाही, भगवद्गीतेने म्हटलंय. इकडं ज्ञान का भक्ती याच्यावरून मारामाऱ्या चाललेल्या असतात. आमचं तत्व अहिंसा आहे, ते तुम्ही मानलं नाही तर आम्ही तुमची डोके फोडू. असल्या प्रकारचा परमार्थ, असल्या प्रकारचा अभिनिवेश. मूळ काय ते बघितलं तर लक्षात येतं की हे सगळं एका पातळीवरती, विशिष्ट अंतःकरणाची पातळीवरती पोहोचलेले, आणि ते सगळं वर्णन ह्या 12व्या अध्यायामध्ये आहे. मग त्या 12व्या अध्यायाचं इतकं कौतुक का आहे तर समग्र लक्षणं ज्ञानीपुरुषांची त्याच्यामध्ये आलेली आहेत, योग्यांची त्याच्यामध्ये आलेली आहेत, गुणातीताची आलेली आहेत, भक्ताची तर आहेत. आणि ती भक्ताची लक्षणं त्याच्यामध्ये कुठेही तो पूजा करतो किंवा जी भक्ती भक्ती म्हणून समाजामध्ये प्रस्तुत आहे त्यातलं एकही लक्षण नाही, तो वागतो कसा याच्या संबंधीच लक्षण आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप असेल ही पण गोष्ट आहे, पण त्याचं वागणं जर का बघितलं तर ते स्वतःच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत. अलिप्त पण कसं आहे, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः. म्हणजे सम याचा अर्थ त्याला मान कळत नाही, अपमान कळत नाही अशातला भाग नाही, पण त्याचं चित्त समस्थिर राहतं. पचायला खूप अवघड आहे, कारण की जेव्हा का मिळून पर्सनॅलिटी सेल्फवरती नॉर्मलीच आपण वागवत असतो आणि त्याला हे सगळे मानापमान असतात. पण ज्या वेळेला ती व्यक्ती इसेन्शियल सेल्फवरती असते, मान अपमान काहीच नसतं, तत्वस्वरूप असतं. जरी का हे माझ्या पचनी पडलं नाही तरी मी हे ऐकून ठेवलं पाहिजे, किंवा हे असं असं असतं. म्हणजे महापुरुषांच्या जीवनामधनं त्याला उदाहरण मिळतं, म्हणून त्यांची जीवनं वाचली पाहिजे. अशा अनेक प्रसंग आहेत मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनामधले की ज्याच्यामध्ये ते अत्यंत साधे आणि नम्र होते. मोठेपणा त्यांना वाटेल तेवढा मिळाला असला तरी देखील. समशत्रूच मित्रैच याच्या बाबतीमध्ये पर्सनली काही नाहीये त्याचं कुणाशी शत्रुत्व, पण याचा अर्थ ते जेव्हा वैयक्तिक पातळीवरती असतं त्यावेळेलाची गोष्ट वेगळी आणि राष्ट्रीय पातळीवरती असतं त्यावेळेला ती गोष्ट वेगळी आहे. ते यथोचित पद्धतीने वागलं पाहिजे. धर्म राष्ट्र यांच्या बाबतीमध्ये मला काय करायचंय, मी अलिप्त आहे असं योग्य नाही. मी तिथं लावून बघतो माणूस, कारण की त्याचं ते एस्केपिझम असतं.
पण अदरवाईज ह्या नॉर्मल अशा प्रकारच्या सामान्य पातळीवरच्या व्यक्तींची ही लक्षणं नाहीच आहेत. ही अंतिम पातळीला पोहोचलेल्या भक्तांची लक्षणं आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जी अभ्यास करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यास करायच्या गोष्टीमधली ही विशेष गोष्ट आहे की 12व्या अध्यायातली भक्त लक्षणांचा अभ्यास करणे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून. संस्कार तरी होऊ देत, भले नाही जमलं तरी देखील चालेल, परंतु दोन गोष्टी आहेत की फायनल स्टेज डेव्हलप होणे, त्याच्यासाठी प्रयत्न आणि त्याच्या अगोदर अंडरस्टँडिंग. म्हणून ते श्रावणातल्या कहाण्या असतात की नाही, त्या कहाण्यांमध्ये कहाणी ऐकल्याचं हे फळ तर वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा असं म्हण. वसा याचा अर्थ तो प्रयत्न करणे ऍक्च्युअली, मग वसा घेणे मनापासून. कहाणी जर पहिल्यांदा ऐकली पाहिजे की कशाचा वसा घेतोय आपण, आणि मग त्याच्यानंतर ते फळ आपोआप त्या कर्माच्या जे काही करतो आहोत त्या प्रयत्नांचा अंतिम भाग म्हणजे ते फळ मिळतं. पण डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ म्हणजे ॲज अ पर्सनॅलिटी ही गोष्ट आवश्यक आहे. टू अंडरस्टँड द सेल्फ म्हणजे जे रिअल आत्मतत्व आहे ते समजून घेण्याच्यासाठी म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आवश्यक आहे. अगदी पूर्ण स्वरूपामध्ये नाही झाली तरी देखील त्या मार्गावरती आपण असणं आवश्यक आहे. जरा काहीतरी झालं की आमचा मूड जातो, ही गोष्ट काय बरोबर नाही. सगळा हातातला उद्देशच, प्रयत्नच थांबून जातो, उद्देश जातो, ही गोष्ट बरोबर नाही. याचं कारण शेवटी उद्देशाला महत्व आहे आणि माझं त्याकडे जाणं हे महत्वाचं आहे. मग त्याला वेळ किती लागेल, काय लागेल, कॅल्क्युलेशन असतंच, मुळे असायलाच पाहिजे. अजिबात कॅल्क्युलेशन नको, काय हो केव्हा व्हायचं तेव्हा होईल वगैरे असं नको आहे. कॅल्क्युलेशन थोडंसं पाहिजे, परंतु ते उद्देश हे डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने पावलं टाकणं, हे सगळी जी लक्षणं आहेत. यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय, या सर्व गोष्टी ज्ञानेश्वरीतनं समजून घ्यायला पाहिजेत. कारण की अतिशय डिटेल्ड सुंदर रीतीने ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याकडं दीर्घ स्वाध्याय हिमांशूच चाललेलंच आहे, त्याच्यावरती चांगले चालले. पण ज्या ज्या गोष्टी भगवद्गीतेमधनं समजून घ्यायला पाहिजेत आपल्याला लावून, त्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून द्वंद्व रहित होणे, अमकं होणे, तमकं होणे, या सगळ्या गोष्टींना शेवटी म्हणजे बाह्य अशा प्रकारचं वातावरण, मुख्य गोष्ट साधण्यासाठी जे लागतं ते बाह्य वातावरण या गुणांच्या संवर्धनामधनं निर्माण होतं. ते घडलेल्या व्यक्ती असतात, त्यांचे प्रसंग असतात, ते अगदीच वेगळे असतात. जसं लोकमान्य टिळकांचं जेव्हा त्यांना त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं, आता 36 तास डिफेंड केलं होतं त्यांनी, आणि ते झाल्यानंतर तो जो निर्णय दिला गेला तो सगळा अगदीच अन्यायपूर्वक वगैरे होता. सगळं ते जजचं कंपोजिशन पण त्यांनी बरोबर अशा प्रकारचं ठेवलं होतं की ज्यामुळे बहुमताने शेवटी जज काय निर्णय देतील तो पण अगोदरच यांनी आपल्या हातात ठेवला होता. असं सगळं
जे जे काही वाईट प्रकार करायचे ते सगळे केले होते. आणि ते झाल्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षा झाली आणि ते मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना न्यायचं, म्हणजे तुरुंगामध्ये न्यायचं, त्यावेळेला ते गाडीत त्यांना बसवलं आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये ते आडवे बाकावर पडून झोपून गेले. शेजारी असलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याला असं वाटलं की बाहेर सगळा या माणसाच्या नावाने जय जयकार चाललेला आहे आणि हा झोपतो काय. म्हणून त्यांनी त्याला उठवलं, त्याला न राहून त्याने उठवलं आणि तुमच्या नावाने सगळीकडे जय जयकार चाललेला आहे आणि तुम्ही झोपता कसे. त्यावेळी मला जे काही करायचं होतं ते या गाडीमध्ये येण्याच्या अगोदर मी करून टाकलेलं होतं, त्यामुळे आता इथं मी काय करू शकतो म्हणून झोपलो. म्हणजे साधी गोष्ट नाही आहे अलिप्तपण. म्हणून ही गोष्ट यांच्या जीवनामध्ये हे सगळे गीतेवरती लिहिण्याचा हक्क आहे त्यांना. हक्क आहे म्हणजे अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे स्वतःच्या बिहेवियर मध्ये. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून गुप्त पोलीस ठेवलेला होता आणि गुप्त पोलीस ठेवलेला होता म्हणजे जिथं राहत होते लोकमान्य टिळक. तर एक दिवस काय झालं की त्याला सोडवायला एक जण यायचा त्याच्या जेवायच्या वेळेला आणि तो आलाच नाही. म्हणून हा जो गुप्त पोलीस होता तो म्हणजे आता भूक तर लागणारच ना, कोण गुप्त पोलीस असो काय वाटेल ते असं, अस्वस्थ दिसला त्यांना टिळकांना. म्हणून ते वरतून खाली आले, त्याच्याजवळ गेले. ते म्हणले मला माहिती आहे की तू माझ्यावरती लक्ष ठेवतो आहेस, पण तुला सोडवायला येणारा माणूस आलेला नाहीये. ते पण नजर ठेवत होते, तो यांच्यावर लक्ष हे त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. पण तुला सोडवायला तर माणूस आलेला नाहीये, तेव्हा तुला भूक लागली तर तू जा, पण मी तुला हे वचन देतो की तू येईपर्यंत मी इथनं हलणार नाही. आणि तो अक्षरशः टिळकांवर विश्वास ठेवून गेला आणि तो काही वेळेवर आला नाही परत. तर हे इतके अस्वस्थ झाले आणि शेवटी फेऱ्या मारत होते, मीटिंग लांबवत होते, थोडा वेळ मला लागतोय अजून म्हणून. असं करता 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 तो आला, त्याजवळ गेले. आता मी जातो म्हणले. किती उशीर आलास, माझी मीटिंग लांबली म्हणून. पण हा जो पर्सन टू पर्सन रिलेशन आहे की तो गुप्त पोलीस असेल, माझ्या विरोधात असेल, माझ्यावरती लक्ष ठेवून असेल, तरी देखील तो माणूस आहे, त्याला भूक लागू शकते आणि त्याच्यासाठी म्हणून त्याचं कुठंतरी कारण मी आहे आणि मी त्याचं निवारण केलं पाहिजे. हे सगळं समशत्रूच्या मित्रेच ज्यांच्या जीवनामध्ये होऊन गेलेले प्रसंग आहेत, त्यांनी ते घडवलेले नाहीत ते प्रसंग, पण प्रत्यक्ष होऊन गेले हे प्रसंग. अशा व्यक्ती ज्या परिपूर्ण अवस्थेला त्यांच्या जीवनामध्ये, परिपूर्ण अवस्था म्हणजे काय, सारखं ज्ञान घोकत राहायचं आणि बडबड करायचं ज्ञानाची, म्हणजे काय ती परिपूर्ण अवस्था असत नाही. प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रसंग येतो आणि त्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती कसं वागते त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण त्याची घडण ही पहिल्यांदा वैचारिक होत असते, दुसरी एक प्रकारचे घडण साधनेतनं होत असते. जशी जशी ती व्यक्ती आंतरिक ज्ञानाच्या पातळीवरती जायला लागते, भक्तीची खरी ओळख तिला त्या ठिकाणी होत असते की ईश्वराशी चित्त संलग्न करणे म्हणजे काय हो. या सर्व गोष्टी करता करता भक्त, ज्ञानी, योगी यांची जी लक्षणं आहेत ते सारखेच होऊन जातात. पण ती आपण बघतो आहोत. अभ्यास करावा, प्रत्येक लक्षण घेतल्यानंतर स्वतःचं चिंतन. जर महापुरुषांचे प्रसंग आपल्याला माहिती असले तर जरूर ते महापुरुषांचे जीवनचरित्र जरूर वाचावेत. काही वाया जात नाही ऍक्च्युअली. विशेष करून असे जे लोकमान्यांच्या सारखे होऊन गेले ते सगळेच महापुरुष जे राष्ट्रभक्त होते त्यांची वाचावे. दोन्ही गोष्टी होतात त्याच्यामध्ये. नेताजींचं वाचा तुम्ही, कितीतरी प्रसंग तुम्हाला असे सापडतील. सावरकरांचं वाचा,
असे प्रसंग सापडतील अक्षरशः. म्हणजे ते सावरकरांना एकदा त्यांचा चित्पावन ब्राह्मण सभेतर्फे त्यांचा सत्कार झाला. चित्पावन ब्राह्मण म्हणजे असं उच्च दर्जाचं ब्राह्मण असं ते समजलं जातं. आणि तो सत्कार झाल्यानंतर त्याला उत्तर देताना सावरकर असं म्हणलं की आपण चित्पावन ब्राह्मण आहोत हा अभिमान तुम्ही सोडला पाहिजे. ठॅक. हे असला कुठलाही भेदाभेद तुम्ही मानता कामा नये. आता हे बघा, त्या ठिकाणी ती व्यक्ती बोलते आहे की जिथे त्याच लोकांच्या तर्फे त्यांचा सत्कार होतोय. पण मी अमुक अमुक आहे या प्रकारच्या जातीचा म्हणून माझा मोठेपणा आहे असं मला किंचितही वाटत नाही. उलट मी असं सांगतो आहे की हे तुम्ही करता कामा नये. अशक्य गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे असे बोल्ड होते लोक. भक्ती तुम्हाला काय देते किंवा ज्ञान तुम्हाला काय देते? पहिली गोष्ट अभयम. तुझ्या खरं मनातलं आहे ना ते तू बोल. खरा तू आहेस ना तसा हो. आणि ओरिजिनल सेल्फवरती गेलास तर मग तर काय, तुझी अभिव्यक्ती तिला सीमाच राहणार नाही. या गोष्टी या ठिकाणी दिल्या. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.